खाते तर तुझ्या बाथरूमला गेल्या जंगलामध्ये हॉस्पिटल आहे. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आम्ही आलो आहे तेलंगणामध्ये. तेलंगणामध्ये हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे जे तिथे आम्ही आलो आहे. माझी जी मावशी आहे, छोटी मावशी, त्या मावशीचा नवस होता. म्हणजेच तो नवस फक्त माझ्यासाठीच होता. मला नोकरी लागावी म्हणून माझ्या मावशीनी नवस बोललेला होता. आणि मी जशी जॉईनिंग केली तशी 5-6 महिने काही गावाकडे गेली नाही आहे. आणि आता सडनली गावाकडे गेली होती तर मावशीची इच्छा होती की हा नवस फेडून टाकावं. ही जे मावशीनं बोललेला नवस आहे ते पूर्ण करून टाकावं. म्हणून आम्ही म्हणजे घाईत मिठीत हा नवस पूर्ण केलेला आहे. आणि असं मानलं जाते की हा जो देव आहे याला वाकडा मारुती म्हणतात. तेलंगणामध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. खूप तेलंगणामधले लोक या मंदिराला, या देवाला खूप जास्त मानतात. म्हणजे मारुतीचं मंदिर आहे आणि त्याला वाकडा मंदिर म्हणजे वाकडा मारुती म्हणले जातात. वाकडा मारुती म्हणून ओळखल्या जातोय. असं म्हणतात की इथं जी पण इच्छा मागली जाते, जी पण आपल्या मनामध्ये असते, आपल्याला जे काही हवं असते किंवा आपल्या मनात जी इच्छा आहे ती जर इथं बोललेत तर ती अशी म्हणजे कन्फर्म होते. म्हणजे जर आता समजा एखादी नवस बोलला किंवा एखाद्याची एखादी इच्छा असेल तर ती जर बोलले तर ती 100% कन्फर्म होते असं मानलं जाते. गाईज, तुम्ही फक्त मला बघत होते इतके दिवस. आज माझी पूर्ण फॅमिली तुम्हाला दिसणार आहे या ब्लॉगमध्ये. हे जे सेंदूर लावत आहेत ते माझे पप्पा आहेत आणि जे उभे आहेत ते माझे काका. म्हणजे ज्या मावशीने माझ्यासाठी नवस बोलला होता त्या मावशीचे हस्बंड, माझे छोटे काका. मग त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली. आणि अशी म्हणजे इच्छा होती मावशीची की आरती माझ्या हातानं झाली पाहिजे म्हणून मी आरती करत होते. आरती वगैरे झाली. त्यानंतर मी सर्वांना आरती देत होते. ही जे ग्रीन साडीवाली आहे ती माझी सर्वात मोठी मावशी आहे. कारण तुम्हाला आज मी माझ्या फॅमिलीची ओळख करून देते. कारण आतापर्यंत तुम्ही फक्त मला बघत होता. आणि ही जी आहे ती माझी पिंक ड्रेसवाली माझी सर्वात छोटी बहीण आहे. आणि तिच्या बाजूची ही आणि हे पिंक साडीवाली जी आहे ती माझी मावशी आहे, म्हणजे 3rd नंबरची. याच मावशीने नवस बोलला होता की मला नोकरी लागू दे, इथे येऊन आम्ही जेवण वगैरे करणार, नारळ वगैरे फोडणार म्हणून. आणि जो ब्लॅक कलरचा ड्रेस लावून आहे, म्हणजेच ही जे निळ्या कलरचा ड्रेस लावून आहे ती माझी 2nd नंबरची बहीण आहे. तिचं लग्न झालेलं आहे. आणि हे येलो कलरची जी साडी लावून आहे ती माझी सर्वात छोटी मावशी, सर्वात छोटी. आता बहिणीला तर तुम्ही ओळखताच. आणि तो जो छोटा मुलगा आहे तो या येलो कलरवाली मावशी आहे ना, तिचा मुलगा आहे. ही मामाची मुलगी आहे ब्लॅक ड्रेसवाली. आणि जी रेड कलरची साडी लावून आहे त्या आहेत आमच्या मातोश्री, म्हणजेच माझी आई. खरंच मला माझ्या आई पप्पांनी इतकं म्हणजे शिकवलं आहे. आता ज्या सिच्युएशनमध्ये मी आहे, आता जी माझी कंडिशन आहे ती फक्त माझ्या आईवडिलांमुळे आहे. खरं सिरियसली सांगते, या सगळ्याचं क्रेडिट फक्त माझ्या आईवडिलांनाच जाते. आणि आता या ग्रीन साडीवाल्या मावशीची ती ओळख मी ऑलरेडी तुम्हाला करूनच दिली आहे. हे बघा, हे आता आम्ही सर्व पूजा वगैरे झाली आणि आता येवायला सगळ्याला गंध वगैरे लावत आहेत. कारण पूजा झाल्याच्या नंतर इकडे तेलंगणामध्ये कसं आहे, पूजा झाल्याच्या नंतर गंध वगैरे लावतात. आणि काही असं म्हणजे ठेवायचं बाकी होतं, तेल वगैरे टाकायचं. म्हणजे जे घरून आणलं ते घेऊन कशाला परत जायचं म्हणून माझे काका पूर्ण तेल वगैरे तिथे दिव्यामध्ये टाकत आहेत. हे माझे काका आहेत, ज्या मावशीने नवस बोलला ना त्या मावशीचे हस्बंड. खरंच या देवाला तेलंगणामध्ये इतक्या मानले जाते, खूप जास्त मानले जाते. हे बघा, तेव्हा तुम्हाला बरोबर ओळखू आलं नसणार, ही आहे माझी 2nd नंबरची बहीण.
हिचं लग्न झालं आहे. हिला इतका गोंडस आणि इतका चांगला मुलगा आहे ना, खूप म्हणजे. आणि माझ्या तर तो खूप जास्त लाडायचा आहे, खूप जास्त. मग त्यानंतर मी मंदिराला प्रदक्षिणा घातल्या, कारण माझ्या काकाने सांगितले होते की 5 प्रदक्षिणा घालाव्या लागतात. प्रदक्षिणा वगैरे घालून झाला, आशीर्वाद वगैरे घेतला देवाचा सर्वच. आणि ही जे महादेवाची पिंड दिसते ना, इथे असं मानलं जाते की इथं आता बघा मी ते कॉईन चिपकवत आहे. इथं जर पैसे चिपकवले, 1चा बंदा म्हणा 2चा बंदा म्हणा, ते जर पैसे तिथं चिपकवले आणि तो जर चिपकला तर असं मानलं जाते की आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती आपण बोललो ती पूर्ण होणार असं मानलं जाते. आता ती होणार का नाही होणार हे मला नाही माहीत, पण असं मानलं जाते. म्हणून आम्ही प्रत्येकाने सर्वच जण तिथं 1 रुपयाचा शिक्का 2 रुपयाचे शिक्के चिपकवत होते. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसत असणार. आणि माझा तर एकाच्या याच्यात चिपकून पण गेला. आणि नंतर त्याच्यानंतर त्याच्या साईडलाच एक मंदिर होतं, तिथे वगैरे पूजा करायला गेलो. तिथे महादेवाची पिंड आणि महादेवाची मूर्त होती, तिथं आम्ही पूजा केली. आणि हा जो आणि हे आहे शनिदेवाचं मंदिर बघा. आणि इथले नियम खूप म्हणजे खूप स्ट्रिक्टली आहेत. मला इतके दिवस इथे काहीच म्हणजे असं देवाच्या बाबतीत म्हणा किंवा कुण्या मंदिराच्या बाबतीत जास्त काही इन्फॉर्मेशन नव्हती. पण इथं आल्याच्या नंतर माझ्या काकांनी मावशींनी सर्व आम्हाला समजावून सांगितले की कसं असतं काय नाही, प्रदक्षिणा कशा घालायच्या. आणि शनिदेवाला असं मानलं जातं आहे की उलट्या प्रदक्षिणा घालतात. आता ते मला माहीत नाही उलट्या घालतात का सुशा घालतात, पण माझ्या मावशीने सांगले की उलट्या प्रदक्षिणा घातल्या जातात. आणि शनिदेवाच्या मंदिरामध्ये लेडीज जात नाहीत, फक्त पुरुषांनी जाऊन शनिदेवाला वगैरे तेल चढवायचं असते. तिथे दुसरं काही नाही, पण तेल कंपल्सरी चढवल्या जातात. हे बघा, हा माझा भाऊ आहे आणि ते माझे भाऊजी आहेत. हे दोघं तेल चढवत आहेत शनिदेवाला खरंच इथं. आणि तिथे म्हणजे शनिदेवाला ब्लॅक कपडा काऊन वापरतात किंवा ब्लॅकच कलर काऊन वापरतात हे मला आत्तापर्यंत पण माहीत नाही. प्लीज तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. मी आता पण मला तो प्रश्न पडला आहे की शनिदेवाला काळा कपडा किंवा काळा कलरच का वापरला जातो. कारण तिथे आम्ही गेलो होतो ना, तिथं प्रत्येक वस्तू काळ्या कलरची होती, प्रत्येकच वस्तू. आम्ही काय रोज नाही येतो, आमचं काय नाही बिबे उडता इथं तुझ्या हेच राहतं काळे तिळ काळे. आणि जेव्हा पूजा करून आपण रिटर्न येतो ना, तेव्हा उलट्या पावलाने रिटर्न यायचं असतं. शनिदेवाकडे पाठ नाही दाखवायची असं मानलं जाते, पण का ते मला नाही माहीत. व्हिडिओ कॉल करून दाखवा एवढा भरोसा नाही काय तुम्हाला. सगळेच आले तर हो. कैलास कुठं आहे मग विचार, मन की कैलास कुठं आहे मग. तुमचे नारळ हे हो रे, कैलासला विचार. रमणाच्या वाट्या होते धर ग. ते हे करतात. हे इकडं पोर आहे करतो खाती तुझ्या चुपचाप खा.